नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल परवा अंगणवाडी सुपरवायझरचा जो पेपर झाला त्या पेपरमध्ये आलेले प्रश्न त्यांचं संक्षिप्त तुम्हाला मी प्रश्न कशा प्रकारे आले होते त्याचं मी इथं विश्लेषण करून दाखवणार आहेत। तर बघा 4 सब्जेक्टसाठी होते 25-25 मार्क। तर पहिला आहे मराठी व्याकरण। मराठी व्याकरणासंबंधी विरुद्धार्थी शब्दसमूहाबद्दल शब्द आलेले होते। 3-4 प्रश्न होते यावर, त्याच्यानंतर उत्तरा होता आणि त्याच्यावर आधारित प्रश्न दिलेले होते। काठिण्य पातळी ही BA लेवलचीच होती। त्याच्यानंतर त्यांनी विचारलेलं होतं शब्दसमूहाबद्दल भरपूर शब्द विचारलेले होते। शुद्ध वाक्य करून लिहा, अशा प्रकारे 3-3 4-4 प्रश्न हे मराठीमध्ये विचारण्यात आलेले होते। पुढचा विषय सर्वात महत्त्वाचा GKचा। बघा GKमध्ये विचारलेलं होतं नंदुरबार जिल्ह्यातील प्रामुख्याने लावली जाणारी फळबाग कोणती आहेत। त्याच्यानंतर खालीलपैकी नंदुरबारमधील कोणते हॉस्पिटल नाही असं विचारलेलं होतं आणि पेसा कायदा विचारण्यात आलेला होता। तर घटना दुरुस्तीनुसार या अशा प्रकारे एक प्रश्न होता। पहिल्या महिला संबंधी प्रश्न विचारण्यात आलेले होते। 2-3 प्रश्न होते। लष्कर, बँकिंग आणि क्रीडा क्षेत्रासंबंधित हे प्रश्न होते। तारापूर अणुऊर्जा केंद्र हे सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतर शॉर्ट फॉर्म विचारलेले होते किंवा त्याची टेक्नॉलॉजी संबंधित 3-4 प्रश्न त्याच्यावर देखील होते GKमध्ये। त्यानंतर एप्रिल 2024ची चालू घडामोडी विचारण्यात आलेलं होतं। त्यानंतर मौलाना गफार खान यांच्याविषयी शेड्यूल फेडरेशन, इतिहास, सप्तशृंगी गड ठिकाण कुठं आहे किंवा महाराष्ट्रातील पोर्टेबल मॉनिटर असे टेक्नॉलॉजी संबंधित प्रश्न होते। पुढचा स्कोरिंग विषय बुद्धिमत्ता चाचणी, याच्यावरील संख्यामालेवर प्रश्न होते। 2 अक्षरमालिका विचारण्यात आलेली होती। त्यानंतर रांगेतील संख्या याच्यावर 5-6 प्रश्न होते। सहसंबंधवर 5-6, तर्कविसंगतवर 5-6 अशा प्रकारे प्रश्न होते। तुम्हीही जिल्ह्यामध्ये पेपर दिला असेल तर कोणते प्रश्न आले ते तुम्ही मला कमेंट्समध्ये करून सांगा, म्हणजे जेणेकरून आपल्याला इतर विद्यार्थ्यांना देखील त्यावर प्रश्न हे त्यांना समजू शकेल की नेमके प्रश्न कसे येतात। आरोग्य सेवकचे पण प्रश्न आहेत। जर तुम्हाला हवे असतील व्हिडिओ तर तुम्ही मला कमेंट्समध्ये तसं मला सांगा।